शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच। हप्ता वितरणाची तारीख वेळ जाहीर। शेतकऱ्यांना दिलासा। सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा कायम। राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये आता वादळी पावसाचा इशारा कायम असल्याचा अंदाज। पीक विम्याची भरपाई 3,777 कोटींवर। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणखीन 498 कोटी रुपयांची रक्कम जमा। शेतकऱ्यांना दिलासा। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने पीक विमा भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत 3,777 कोटी रुपयांची रक्कम ही जमा केली असून अजून 498 कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। तर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। निराधारांच्या अनुदानामध्ये आधार अपडेट। केवायसीचा खोडा। निराधारांच्या 6 महिन्यांपासून थांबलेल्या अनुदानाचे वाटप सुरू झाले असून आता निराधारांना केवायसी सोबत आधार अपडेट करण्याचे आवाहन केले जात आहे, जेणेकरून अनुदानाचा लाभ मिळेल। शेतकऱ्यांनो तत्काळ फार्मर आयडी तयार करा। शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळत यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यामध्ये येत आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान। शेती उत्पादकता उत्पन्न वाढीस एआयचा वापर फायदेशीर। एआय वापरासाठी आता राज्य सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली असून शेतकऱ्यांचा चांगलाच होणार फायदा। धानयोजी रोख रक्कम योजनेचा गोंधळ। 19,000 शेतकऱ्यांचे अर्जच नाहीत। 34% शेतकरी अद्याप हे घेत नाहीत लाभ। बुलढाणा जिल्ह्यातील चित्र। शेतकऱ्यांची नाराजी। खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात। पीक कर्ज वाटपाचा टक्का कधी वाढणार शेतकऱ्यांचा प्रश्न। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज। युरियाचा बेसुमार वापर रोखण्यासाठी धोरण बदला। खत उद्योगाचे केंद्र सरकारकडे आग्रही मागणी। युरियाचा बेसुमार वापर रोखण्यासाठी धोरण बदलण्याची मागणी। खरपूस उन्हामुळे पेरण्या लांबणीवर। बळीराजा चिंतेमध्ये। राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पेरण्या रखडल्या असल्याचे चित्र। पोखराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी 1 कोटींचा निधी। राज्य सरकारचा निर्णय। पोखराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता। बोनससाठी आला निधी। 1.5 लाख शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा। 6 महिन्यांपासून होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता बोनसची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। 1.5 लाख शेतकऱ्यांना आता हेक्टरी 20,000 रुपयांचे वाटप सुरू। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत, त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 429 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, तर यापैकी 403 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून अजून 26 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा मोद्यामध्ये यल्लागार। उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी स्वीकारले निवेदन। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सध्या तरी आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता कर्जमाफीसाठी मोर्चे काढण्यामध्ये येत आहेत। कर्जमाफी शेतकऱ्यांची त्वरित करावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत असून आता कर्जमाफीकडे सर्वांचे लक्ष। लाडकी बहीण योजनेमधून 9% व्याजदराने कर्ज। महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून लाडकी बहीण योजनेमधून आता 9% व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना देखील चांगलाच फायदा होऊ शकतो। महिलांसाठी राज्य सरकारचा निर्णय।
नंदुरबार तालुक्यासह 3 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, नाले प्रवाही उघडीपानंतर आता पेरण्यांना येणारा वेग, शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कांदा खरेदीच्या गोंधळाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नाफेड आणि NCCF या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीची घोषणा झाली. मात्र यामध्ये प्रत्यक्ष धोरण अस्पष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कांदा खरेदीच्या गोंधळाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता यामध्ये दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 361 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर केला होता. तर यापैकी 254 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून साधारणतः 107 कोटी रुपयांचा निधी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरती आता नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. कारण की अजून 107 कोटी रुपयांचा निधी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. DAP खत उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांसमोर पर्याय कोणता? शेतकऱ्यांचा प्रश्न. कृषी केंद्रावर होत आहे DAPची मागणी, कृत्रिम टंचाईचा बसतोय शेतकऱ्यांना फटका. सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी केंद्रावर DAPची मागणी होत असून DAP खताची कमतरता पाहायला मिळत आहे. यामुळे आता पर्याय खत वापरण्याचा शेतकऱ्यांना सल्ला. मागेल त्याला सौर पंप योजना, दारी पण सौर पंप येईना घरी. पैसे भरल्यानंतर 4 महिने होऊनही सौर ऊर्जा शेतीच्या बांधापर्यंत पोहोचेना. शेतकरी चिंतेमध्ये. भडगाव येथील चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची नाराजी. बियाणे कीटकनाशक कायदा कडक करणार, कृषीमंत्र्यांची माहिती. बनावट बियाणे आणि कीटकनाशकांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यामध्ये बदल केले जातील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. PM किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास खूप काही उशीर लागणार नाही. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी अर्जंट आणि महत्त्वाची सूचना आहे. PM किसान योजनेच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे. जर तुमची KYC जर पूर्ण नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे आता KYC करण्याचे आवाहन. शेतकरी कर्जमाफीसाठी 2 ऑक्टोबरची डेडलाईन. प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांचा सरकारला अल्टिमेटम. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी झाली पाहिजे की नाही याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. सध्या तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला 2 ऑक्टोबरची डेडलाईन देण्यामध्ये आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली असून अजून पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते, ई-पीक पाहणी केली होती, नुकसानीची तक्रार दिली होती, अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने 219 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता. तर यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत जमा. मान्सूनच्या मुहूर्तावर पेरणीला झाली सुरुवात, बळीराजा सुखावला. सध्या जर पाहायला गेलं तर मागील अनेक दिवसांपासून आगमनाची चाहूल देत असलेल्या मान्सून अखेर आता प्रकटला असून राज्यातील बहुतांश ठिकाणी आता मान्सूनचे आगमन पाहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पेरणीला चांगलाच वेग आला असून आता शेतकरी देखील पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. शेतातील मजुरीविषयक धोरणाबाबत शासन ठोस पावले उचलणार, माणिकराव कोकट यांची माहिती पाहायला मिळत आहे. शेतातील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पन्न खर्च कमी व्हावा यासाठी आता राज्य सरकार ठोस पावले उचलणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे
तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्याचबरोबर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी 246 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता। त्यानुसार बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बरेच रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता लातूर देखील जिल्ह्यातील पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांकडून खतांच्या पुरवठ्यामध्ये कपात लिंकिंगला विरोध केल्यामुळे खत कंपन्यांचा कुटील डाव, शेतकरी येत आहेत अडचणीमध्ये। तर आता लिंकिंगचा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे। फळ पीक विमा योजनेसाठी ॲग्रिस्टॅग क्रमांक बंधनकारक आहे। राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे। पीक विम्याच्या देखील लाभासाठी आता शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅग महत्त्वाचा असून आता यामध्ये नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, अजित पवार यांचे आशादायी संकेत पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे सरकारने कधीही म्हटले नाही। योग्य वेळी शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागलेली आहे। कर्जमाफी केव्हा होणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष। विदर्भ कोकणामध्ये पावसाचा अंदाज, मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचा अंदाज पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। विदर्भ आणि कोकणामध्ये पावसाचा अंदाज असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आता वर्तवण्यामध्ये येत आहे। नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा, सिन्नर येवला निफाडमध्ये शेतकऱ्यांचे झाले नुकसान। गेल्या काही दिवसांपासून आता नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा, यामध्ये शेती पिकांचे काहीसे नुकसान। जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी पाहायला मिळत आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या अशी मागणी करण्यामध्ये येत आहे। हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत। त्याचबरोबर आता तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।